एकदा असाच मी घाटदऱ्याला गेलो. इन्स्पेक्शन चालू होतं. माझी बदली झाल्यावर पुन्हा शाळेची परवड सुरू झाली होती. एकटे खुडे गुरुजी, 4 वर्ग वर मुख्याध्यापक पदाचा कार्यभार. BA बल्लाळ इन्स्पेक्शन घेत होते. मी गावात होतो. शाळेत कसं कळलं कोण जाणे. शाळेत खुडे गुरुजी आणि बल्लाळसाहेब राहिले. शाळेतली सगळी मुलं गावात माझ्यासमोर. इन्स्पेक्शन भिंतींचं, मुलं माझ्यासमोर. मीच मुलांना घेऊन शाळेत गेलो. बल्लाळसाहेब म्हणाले, असा शिक्षक मी पाहिलेला नाही. शिंदे गुरुजी, भविष्यात तुम्हाला निश्चित राष्ट्रपती पुरस्कार मिळणार आहे. तुम्ही गावाला जिंकलाय, तुम्ही मुलांनाही जिंकलाय. मी घाटदऱ्याला गेलो की जीजीचा जीव डोंगरा एवढा व्हायचा. म्हणजे आत्तासुद्धा होतो. काय करू आणि काय नको. शेंगदाण्याची चटणी, बाजरीची कडक भाकरी हे माझं आवडतं खाद्य. माझ्या शेजारी बसून ती मला आग्रहानं जेवू घालायची. 2 दिवस मी माहेरपणाचं सोनं लुटायचो. माझं लग्न ठरलं. जीजीला आनंद झाला. ती लग्नाला येऊ शकली नाही. काहीतरी अडचण होती. लग्न होऊन 4च दिवस झाले नाहीत तर बायकोला घेऊन मी माझ्या माहेरी गेलो. गावाची सून आली होती. घरोघरी फिरून झालं. गाव लग्नाला आला होता. तरीही सूनमुख पाहण्याचा आनंद सर्वांनी घेतला. मला भरभरून आशीर्वाद दिले. गावाला वेड लावणारा हा असला कसला मास्तर, हे पाहण्याची मुंबईकरांची इच्छा. माहीमला जवळजवळ अर्धा गाव. वारंवार दुष्काळ पडे, त्यामुळे त्यांनी तिथेच आपले संसार थाटलेले. त्यांनी आग्रह धरलेला. आता मी घाटदऱ्यात नोकरीलाही नव्हतो. त्यांच्या आग्रहापोटी दिवाळी सुट्टीत मुंबईला गेलो. चांगला 10 दिवस पाहुणचार चालला होता. माझा त्यांनी सत्कार केला. सत्कारात संसार उपयोगी भांडी मला भेट म्हणून दिली. पोशाखही केला. पुढे जीजीची मुलं करती झाली. हणमंत बालभारती पाठ्यपुस्तक मंडळात कामाला लागला. नामदेव ग्रामसेवक झाला. शारदाचं लग्न उद्योगपती भोसलेंशी झालं. द्वारकाचं लग्न वकिलाशी झालं. दोन्ही मुली उजव्या, दिसण्या वागण्यात दृष्ट लागण्यासारख्या, त्यामुळे चांगली स्थळं मिळाली. गावातही अनेक तरुण सरकारी नोकरीला लागले. अंकुश हायस्कूलवर सर झाला. लक्ष्मण हायस्कूलचा प्राचार्य झाला. लक्ष्मणची बहीण शिक्षिका झाली. लक्ष्मणला बायकोही शिक्षिकाच मिळाली. कोण मिलिटरीत गेलं, कोणी कुठे गेलं. गावात विकास सेवा सोसायटी उभी राहिली. पाण्याची योजना आली. गावात सरकारी दुकान आलं. दत्त मंदिर बांधलं. गावात पैसा खेळायला लागला. माणसं मात्र तीच, आणि मनाने स्वभावाने ती माणसं तशीच राहिली. कुबेराला लाजवणारी श्रीमंती त्यांच्या मनात नांदत राहिली. जीजीच्या बाबतीत तर सुख, समाधान, वैभव घरात नांदत होतं. आणि एक दिवशी तिच्या संसाराला दृष्ट लागली. बालभारतीत काम करणारा कर्तबगार हणमंत हार्ट अटॅकनं गेला. प्रेत पुण्याहून घरी आणलं. जीजीवर आकाश कोसळलं होतं. तशाही अवस्थेत तिने प्रेत उचलणाऱ्या लोकांना सांगितलं, हात लावू नका, माझ्या हाणूचा मोठा भाव अजून आलेला नाही. मी गेलो, मग प्रेत उचललं. दुसरा आघात. भोसल्यांचं गाव भुईंज. कामाचा व्याप पुण्यात. कंपनी वैभव संपन्न. उत्कृष्ट उद्योजक म्हणून पुरस्कार मिळालेला. शारदाला 2 मुलगे, 1 मुलगी. सुखाचा संसार. भुईंजला जन्मगावी भला मोठा बंगला भोसल्यांनी बांधला. शारदाचा मला फोन आला, गुरुजी बंगल्याला नाव काय ठेवू. मी म्हणालो, विचार करून सांगतो, पण सांगायचं राहून गेलं. दिवाळीची सुट्टी होती. मुलाला, पत्नीला घेऊन मी पुण्याला गेलो. माझ्या चिरंजीव प्रशांतनं पुण्यात स्वतःचा कारखाना सुरू केला होता. पत्नीसह तिथे राहत होतो. सुट्टीत इतरांना घेऊन या असा त्याचा आग्रह होता. त्यावेळी लक्ष्मीपूजन पुण्यातच करणार होतो, आणि ते केलं. सकाळी नेहमीप्रमाणे पेपर घेतला. हेडिंगला बातमी होती, उद्योगपती भोसलेंच्या बंगल्यावर दरोडा, 3 माणसं ठार, 2 अत्यवस्थ. बातमी मी पूर्ण वाचली. शारदाचा खून झाला होता. मुलगी गेली होती. बंगल्याचा राखणदार गडी ठार झाला होता. स्वतः भोसले बेशुद्ध अवस्थेत होते. मुलगाही अत्यवस्थ होता. त्या घटनेने महाराष्ट्र हादरला होता. मी पुण्यातले सगळे कार्यक्रम कॅन्सल केले. डोळ्यापुढे जीजी होती. आधार म्हणून तिला माझी गरज होती. मुलगा आधीच गेला. आता मुलगी नात गेली. नियतीने फार मोठा आघात केला होता. मी सौ कुसुमसह खंडाळ्याला आलो.
जीजी ॲडव्होकेट श्याम गाढवेंच्या घरी होती. बेशुद्ध होती. मला हुंदका फुटला. माझ्या आवाजाने जीजी सावध झाली. तिने हंबरडा फोडला. लोक म्हणाले, गुरुजी आलात ते बरं केलं. शारदाचं तसं झाल्यापासून जीजी बेशुद्ध होती. तिचीच काळजी वाटली म्हणून तिला खंडाळ्याला आणली, पण आता ती रडली, मन हलकं होईल तिचं. माझं घाटदाऱ्याला जाणं येणं चालूच होतं. जीजीवर काळानं केलेला आघात फार मोठा होता. ती सावरणं कठीण होतं. रड रड रडायची. शारदाचे, तिच्या मुलींचे गुण गायची. अण्णांनी तर अंथरूण धरलं होतं. अण्णा कोणाशी बोलत नसत, फक्त पडून राहत. अण्णांनी सर्वस्व हरवलेलं होतं. नियती फार क्रूर असते. ती माणसांचा एवढा छळ का करते? आपलीच मुलं, मुली, नात यांची प्रेतं खांद्यावर घेण्याचं दुःख आईवडिलांना ही नियती का देते? जन्मभर त्यांनी काळजात काटा घेऊनच का जगायचं? मी सेवानिवृत्त झालो. माझा पाचगणीकरांनी फार मोठा सत्कार करायचं ठरवलं. माझ्या जीवनावर गौरव ग्रंथ प्रकाशन करायचं ठरवलं. 4 मंत्री, 2 खासदार कार्यक्रमाला येणार होते. माझ्या जीवनावर 4 विविध प्रदर्शनं भरणार होती. या वैभवाला जीजीची साक्ष हवी होती. मी निमंत्रण द्यायला घाटदऱ्याला गेलो. अण्णांचं म्हणजेच किसन सोळसकरांचं काही खरं नव्हतं. 4 हाका मारल्यावर ओ द्यायचे. जीजी येते म्हणाली. मी दर्शन घेऊन आलो आणि दुसऱ्याच दिवशी अण्णा गेल्याचा फोन आला. मी घाटदऱ्याला गेलो. बंडू नामाप्रमाणे मुलगा या नात्यानं सर्व क्रिया केली. जीजीला आधार दिला आणि परत फिरलो. माझ्या सत्काराला जीजी येणं शक्यच नव्हतं. अजून 10वाही झाला नव्हता. नवरा जाऊन 10 दिवस न झालेली जीजी येईल कशी? सत्कारातला आनंद मावळला होता, कारण माझी जीजी येणार नव्हती. हजारो माणसांच्या साक्षीने माझा सत्कार झाला आणि मी स्टेजवरनं समोर बघितलं तर जीजी प्रेक्षकात उभी होती. मी स्टेज सोडलं. जीजीच्या कवेत शिरलो. आमची ही मायलेकरांची भेट स्टेजवरचे पाहुणे आणि सगळा जनसमुदाय डोळ्यातले अश्रू पुसत पाहत होता. त्या दिवशी सत्कारानिमित्त केलेलं मिष्टान्न पै पाहुण्यांनी खाल्लं. मी मात्र चिरगुटात बांधून आणलेली बाजरीची भाकरी आणि शेंगदाण्याची चटणी खाल्ली. जीजीच्या हातचं ते मिष्टान्न खास माझं होतं. आजही मी जीजीला भेटायला जातो. उशीर केला तर ती फोनवर मला दटावते, रागवते, अगदी रक्ताच्या आईपेक्षा जास्त मायेनं. नियतीचा मी आभारी आहे. माझ्या जीवनात फार मोठी माणसं आली, काही अल्पकाळ, काही दीर्घकाळ, पण त्यांनी माझ्यासारख्या लोखंडाचं सोनं केलं. ऋषितुल्य परमपूज्य आबानंद महाराज, परमपूज्य अण्णा महाराज, परमपूज्य शनी महाराज यांच्या सहवासात अल्पकाळ का होईना मला भरभरून आशीर्वाद मिळाले. तसेच शाळा विद्यालयात अध्ययन काळात शिक्षक मिळाले. 4थीच्या वर्गापर्यंत मला भालेघरचे गोळे गुरुजी होते. साधी राहणे. राष्ट्रपती पुरस्कार मला मिळाल्यावर हे वृद्ध गुरुजी काटवलीला मला भेटायला आले. रस्त्यातच गाठ पडली. त्यांनी मला मिठी मारली. त्यांचे डोळे वाहत होते. 5वी ते 7वीच्या वर्गात शिकत असताना निवृत्ती बेलोशे, अर्जुन नाना गलगले गुरुजी भेटले. गलगले गुरुजींच्या भीतीपोटी मी हस्ताक्षर चांगलं काढू शकलो. पुढे मी हस्ताक्षरावर संशोधन प्रकल्प केला. तो गलगले गुरुजींना अर्पण केला. माध्यमिक विद्यालयात जगताप सर मला गधड्या म्हणायचे, पण त्यांचा त्या काळात पापण्याच्या किनाऱ्यात या नावाचा काव्यसंग्रह प्रकाशित होता. त्यामुळे त्यांच्याविषयी माझ्या मनात वेगळाच आदर होता. श्रीमती दीक्षितबाईंच्या तोंडून मराठीच्या तासाला अक्षरशः सरस्वती प्रकट होई. पाठाच्या लेखकांवर त्या तुडुंब बोलत. किती अफाट वाचन होतं त्यांचं. किती सांगू असं त्यांना होई. पुढे DEDच्या 2 वर्षांच्या काळात प्राचार्य RL पोद्दार माझे पोशिंदेच होते. असे कितीतरी या भाग्यवंताचे गुरुवर्य. मित्रांच्या बाबतीतही माझं कोठार सतत तुडुंब भरलेलं आहे. विशेष म्हणजे विषम वयाच्या व्यक्तींशीच माझी दोस्ती अधिक जुळली. BG पाटलांचा मुलगा बाजीराव, संपतराव बेलोसे, माझे लंगोटी यार. व्यावसायिक नाटकात मला काम मिळावं म्हणून संपतनं केलेली पायपीट मी कधीच विसरणार नाही. मुंबईत त्यांनी आधार दिलाच, पण कितीतरी नाट्यसंस्थांचे त्यांनी उंबरे झिजवले.
महात्मा फुले विद्यालयात असताना रांजणीच्या राजा सपकाळांशी फारच स्नेह. माधव रांजणे यांच्याबद्दल गंमत सांगतो. तो मला भेटायला महूवरून काटवलीला यायचा. चहा झाला की मी त्याला सोडायला महूला जायचो. तिथे चहा झाला की तो मला सोडायला दापवडीपर्यंत यायचा. आहे की नाही गंमत? DED कॉलेजमध्ये बारामती तालुक्यातले शहाजी मुळूक त्यांच्याशी संबंध आला, दोस्ती झाली. त्याचं त्यापूर्वीच लग्न झालं. त्याच्या बायकोला बहीण मानली. मी तिला माई म्हणतो. मी त्यावेळी सिगरेट ओढायचो. सिगारेट ओढू नको असं माईने मला सांगितलं. मी आजपर्यंत सिगरेट ओढलेली नाही. बहिणीला सिगारेट दिवाळ भेट देऊन टाकली. मारुती धायगुडे कॉलेजमधला दुसरा दोस्त. माणूस धनगर, साधा, पुढचा मागचा विचार नाही. मी GS असताना 8-10 मुलं माझ्या अंगावर आली. मारुती खरोखर मारुती झाला. 4-5 पोरं आडवी केली. त्याला थोपवता थोपवता मला घाम फुटला. 4 दिवसाला तो एक कळ काढी. मिटवता मिटवता नको होई. अजूनही त्याच्या तक्रारी येतात. मला थेट बोरीला जाऊन हात जोडायला लागतात. गुडघ्यात मेंदू पण काळीच जागच्या जागी. माझ्यावर त्याचा खूप जीव. आता तो निवृत्त झाला आहे. मीही सेवानिवृत्त आहे. आज त्याला कोणी सांगितलं की तुझ्या जग्यावर बाका प्रसंग आला आहे तर तो बांबू घेऊन धावत येईल. रांजणीला शिक्षक असताना शंकरराव रांजणे, शांताराम रांजणे यांचं मिळालेलं सहकार्य मोलाचं ठरलं. श्रीराम मंदिर राघोवी वाडीत बांधायचा मी घाट घातला. अवघ्या 4 घरांची ती वाडी, पण आम्ही बांधलं. मंदिर आणि मंदिराच्या उद्घाटन समारंभात आमदार जी कदमांच्या साक्षीनं राघोवी वाडीचं नामांतर केलं राघववाडी. आज राघववाडी हेच नाव सर्व परिचित आहे. या कामात दिनकर रांजणे यांचं मार्गदर्शन मोलाचं ठरलं. बेलोशीत घरोघरी माझे मित्र. त्यांची नावं लिहून अवमान करण्याऐवजी त्यांच्या ऋणातच राहतो. पाचगणीत नोकरीला आलो. शुभचिंतक मंडळ उभं राहिलं. नानासाहेब कासुर्डे अध्यक्ष, मी सरचिटणीस, उपाध्यक्ष गोपाळ निकम. हनुमान मंडळाला गती आली. अजित कासुर्डे अध्यक्ष, असलम पठाण उपाध्यक्ष, मी सरचिटणीस. महिला मंडळाची स्थापना झाली. मी सल्लागार. पाचगणीला जवळजवळ सगळ्या सेवाभावी संस्थात काम करायची संधी मला मिळाली आणि मित्रही मिळाले. अजित कासुर्डे, नामा कारंजकर, भिकन कासुर्डे, सुनील उंबरकर, विलास भुतकर, मायकल काकडे, गोरख यादव, असलम पठाण, सुधीर पोतघंटे, किती नावं सांगायची. माझ्या मूल्यांकनानुसार काढलेला अनुमान. अजित कासुर्डे अनेक कल्पनेला सोबतीला घेऊन वावरणारा माणूस. हे करायचं ते करायचं. दुसऱ्याचा गुणगौरव करण्यात आघाडीवर. मन साफ. चांगलं व्हावं ही सतत अपेक्षा. गावाचं नाव व्हावं, गावाचा विकास व्हावा ही धडपड. पण या माणसाचा पाय स्थिर नाही. पायाला चक्र. आज इथं, उद्या तिथं, काही क्षणात पलीकडे. धरसोड वृत्ती. भल्याबुरात सहभागी होणारे अजित कासुर्डे यांना हाती घेतल्या कामात सातत्यानं आणि चिकाटी ठेवली तर त्याच्या नेतृत्वाचा निश्चित उपयोग पाचगणीच्या सर्वांगीण विकासाला होईल. पाचगणी नगर परिषदेत माझं वर्गीकरण होताना फार मोठं महाभारत घडलं. मी बेलोशीतला. पाचगणीत मी नोकरीला यावं असा पाचगणीकरांचा अट्टाहास. बेलोशीतले लोक इरेला पेटलेले. काही झालं तरी जगन्नाथ शिंदे यांना बेलोशीतून सोडायचं नाही. माझी मनोमन इच्छा पाचगणीला जाण्याचे 2 हेतू. एक, सौ पाचगणीत नोकरीला होती. मला पाचगणीवरून जाऊन येऊन करायला लागायचं. आणि दुसरं, पाचगणीत माझ्या कामाला संधी होती. झाली. पाचगणीत यायची माझी तयारी पूर्ण झाली. कोल्हापूरच्या उपसंचालकांकडनं परवानगी आली. त्यावेळी महाराष्ट्र राज्याचे संचालक व्ही चिपळूणकर होते. त्यांचे माझे अतिशय जवळून संबंध आले होते. त्यांनी ही स्पेशल अनुमती दिली. पण प्रशासन अधिकारी, शिक्षण मंडळ पाचगणी आड आलं. ते दुसऱ्यांच्या शिक्षकांचं मेंदे झालेलं. ते ऑर्डर काढेनात. माननीय जिल्हा शिक्षणाधिकारी साहेब फुलारी, डायरेक्टर, डेप्युटी डायरेक्टर यांचा आदेश ते मानेनात. ते शिक्षक शिक्षण मंडळाविरुद्ध वाई कोर्टात गेले. श्री दरेकर गेम करत होते. ते मुद्दाम झुंज लावून मोकळे झाले होते. मला घ्यावं असा कोर्टाचा आदेश झाला. श्री दरेकर कोर्टाचा आदेशही मानेनात. मी उपोषणाला बसायची नोटीस दिली. माझ्याबरोबर सौ कांचन दिलीप खोमकर उपोषणाला बसणार होत्या. माझ्यासारख्याच त्या सातारा नगरपालिकेतून पाचगणी नगरपालिकेकडे वर्ग होणार होत्या.
उपोषणाची नोटीस मिळताच माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी पोलीस इन्स्पेक्टर पाचगणी यांच्यामार्फत सातारला कलेक्टर कचेरीत बोलवलं. सोबत प्रशासन अधिकारी दरेकर होते. माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासन अधिकाऱ्यांना चांगलं फैलावर घेतलं. आजच्या आज मला ऑर्डर द्यायचा आदेश केला. त्यांनीही तो मान्य केला. आम्ही पाचगणीला, प्रशासन अधिकारी पसार. शोधाशोध केली. पोलिसांनीही तपास केला. प्रशासन अधिकारी गायब. नोटीस दिल्याप्रमाणे नाईलाजाने मला आणि कांचन होमकर यांना उपोषणाला बसायला लागलं. शिक्षण संचालक, उपसंचालक, जिल्हाधिकारी यांना न मानणाऱ्या प्रशासन अधिकाऱ्याविरोधी आमरण उपोषण करणं क्रमप्राप्त ठरलं. मी उपोषणाला बसलो. गावभर बातमी पसरली. शेकडो लोक जमा झाले. दुपारी सरकारी हॉस्पिटलमधला डॉक्टर माझ्या तब्येतीची चौकशी करायला आले. मी ठाकठीक होतो. अर्ध्या दिवसाच्या उपवासाने मला काय होणार होतं. पण डॉक्टर आल्याचं समजताच गर्दी वाढली. गावातल्या सर्वपक्षीय नेत्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना तारा केल्या. प्रशासनाधिकाऱ्याच्या विरोधात मोर्चा काढण्याचं आणि प्रतिकात्मक प्रतिमेचं दहन करायचं ठरलं. माजी आमदार कैलासवासी DB कदम स्वतः आले. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन केले. माझं उपोषण 5 वाजता सुटलं. दुसऱ्या दिवशी शिक्षण मंडळाकडे प्रशासनाधिकारी म्हणून मानेसाहेब हजर झाले. त्यांनी आदेश काढला. मी पाचगणीत हजर. या उपोषणातून महत्त्वाचं काय घडलं असेल तर पाचगणीतील सर्वसामान्य माणसापासून लोकप्रतिनिधींपर्यंत माझ्यावरचं प्रेम मला दिसून आलं. त्यांच्या मनात त्यांच्याविषयी प्रचंड प्रेम, लोभ वृद्धिंगत झाला. मी मनाशी ठरवलं की आयुष्यभर या सगळ्यांच्या ऋणात राहायचं. त्यांच्या पाल्यांसाठी, गावासाठी जे करता येईल ते करायचं ठरवून टाकलं. या वर्गीकरण प्रकरणात प्रशासनाधिकाऱ्यांनी मला फार मानसिक त्रास दिला. पण वाईटातून कधीकधी चांगलं घडतं म्हणतात ना, तसं घडलं. अनेक जवळचे मित्र मिळाले. शिक्षण खात्यातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी जवळून परिचय झाला. माझ्या अंगची वैशिष्ट्य, कला अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली. प्रशासनाधिकाऱ्यांनी माझ्यावर जणू उपकारच करून माझ्या कलागुणांची जाहिरात केली होती. सोनं शेवटी तावून सुलाखून निघावं लागतं, म्हणूनही मी दरेकरांचा आजन्म ऋणी आहे. नानासाहेब कासुर्डे यांचा या काळात आणि शुभचिंतक मंडळाच्या माध्यमातून परिचय दृढ झाला. नानासाहेबांची परिस्थिती सर्वसामान्य. एका माळ्याचा मुलगा. आई दुसऱ्या घरी भांडीकुंडी करी. वडील फार लवकर गेले. माळीकाम करण्याची जबाबदारी नानासाहेबांवर आली. सर्वसामान्य माणसांच्या जीवनातल्या वेदना, दुःख त्यांनी भोगलं होतं. घामाची किंमत त्यांना माहिती होती. माझीही तीच परिस्थिती होती. त्यामुळे परिचयाचं रूपांतर मैत्रीत झालं. श्रीकांत शिवडवकरांच्यामुळे मी अभागे नाटक लिहिलं. हनुमान मंडळाने ती बसवलं. त्याला प्रचंड यश मिळालं. या यशाला धनी नानासाहेब कासुर्डे, मायकल काकडे, गोरखनाथ यादव. नानासाहेबांनी मंडळाचे अध्यक्ष म्हणून आपली भूमिका पडद्यामागे उत्तम बजावली. मायकल काकडेंचं दिग्दर्शन या नाटकाला लाभलं. मायकल काकडे अभिनयात बाप माणूस, जुना माणूस. खूप मोठे अनुभव या माणसाच्या गाठीला. मायकल काकडेंनी दुरितांचे तिमिर जावो या नाटकाचे प्रयोग केले. स्वतः बाळ कोल्हटकरांनी त्यांचं तोंड भरून कौतुक केलं. बुवा तेथे बाया हे अत्रेंचं नाटक केलं. अत्रे थिएटरचे नटश्रेष्ठ बापूराव माने यांना त्यांनी काही प्रसंग दिग्दर्शित केलेले होते. यावरून अभिनयातली मायकल काकडेंची ताकद आपण आजमावू शकतो. आणि अशा दिग्दर्शकानं अभागी नाटकाचे प्रयोग केले, हे माझं मोठं भाग्य. अभागी नाटकाला प्रचंड यश मिळालं. नानासाहेबांनी कलाकारांसह सर्व शुभचिंतक सदस्यांसाठी प्रीती भोजनाचा बेत ठेवला. भोजनाआधी भाषणं चालू झाली. अनेकांनी माझ्या लेखणीचं कौतुक केलं. मी बोलायला उभा राहिलो. मायकल काकडे, आपल्याला एक प्रसंग सांगतो. नगरपालिकेच्या शाळेत साधारणतः 20-22 वर्षांपूर्वी तालीम चालली होती. महिनाभर 15-16 वर्षाची 2 पोरं तालीम पाहायला येत होती. तालीम वर्गात चाले. ती पोरं 2-2 तास बारीत उभं राहून तालीम पाहत होती. आठवतंय? अरे चांगलंच आठवतंय. एक दिवशी तर मी त्यातल्या एकाच्या तोंडात मारली होती, तरी गाढव दुसऱ्या दिवशी हजर. तो गाढव मीच. मी काटवलीचा. रात्री 8 वाजता कंदील लावून 3 किलोमीटरचा डोंगर चढून 15-16 वर्षांचा मी आणि संपत बेलोशे तुमच्या नाटकाच्या तालमी पाहायला येत होतो. तालीम संपली की रात्रीच्या 2-3 वाजता जात होतो.
माझ्या लेखणीचं हे यश नाही, तुमच्याकडून घेतलेल्या ज्ञानाचं आणि पर्यायानं तुमचं हे यश आहे. मी तालीम काळात कधीच बोललो नव्हतो. यशानंतर अभागीचं यश त्यांच्या पदरात टाकून गुरुदक्षिणा देण्याची माझी इच्छा सफल झाली. शुभचिंतक मंडळाच्या माध्यमातून नाट्यप्रयोग सुरू झाले. योगायोग असा की याच काळात पाचगणी नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली. मी राहत असलेल्या वॉर्डातनं नानासाहेबांनी निवडणूक लढवावी असा मी आग्रह धरला. त्यावेळी आरक्षणाचा विषय नव्हता, कोणालाही उभं राहता येत होतं. नानासाहेबांनी घाटजाई श्री काळेश्वरी यात्रा कमिटीच्या माध्यमातून सार्वजनिक सेवेला सुरुवात केली होती. शुभचिंतक नाट्यमंडळाच्या माध्यमातूनही सगळ्यांच्या तोंडी नाव होतं. नानासाहेब निवडून आले. पहिल्यांदा नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले आणि थेट 5 वर्षांसाठी नगराध्यक्ष झाले. आता मला नगरपरिषद, शुभचिंतक आणि हनुमान मंडळ या तिन्ही संस्थांकडून शालेय विद्यार्थ्यांसाठी लाभ उठवण्याची संधी मिळाली. उपोषण काळात नागरिकांनी केलेलं सहाय्य मी विसरलो नव्हतो. त्यांच्या पाल्यांना मदत मिळवून देण्यासाठी मी कल्पकतेनं काय करता येईल याचा विचार करत होतो. नाट्यमंडळाच्या माध्यमातून नाटकांचे प्रयोग प्रतिवर्षी होत होते. शुभचिंतकच्या माध्यमातून मॅरेथॉन स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा, विविध गुणदर्शन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, निबंध स्पर्धा अशा स्पर्धांचं आयोजन सुरू झालं. नानासाहेबांच्या समोर एखादी कल्पना मांडताच ते उत्साहानं त्याचं नियोजन करायला लागले. पैशाला कमी नव्हती. नानासाहेबांची झोळी कधीच रिकामी नसे. प्रत्येक महिन्यात 2-4 कार्यक्रम, विद्यार्थ्यांना प्रेरणा, प्रोत्साहन देण्याचं कार्य सतत चालू. नानासाहेब कासुर्डे उत्साही आणि उत्सवप्रिय माणूस. सर्वच क्षेत्रात रसिकता. नगरपालिकेमार्फत नगरवासियांसाठी त्यांनी सुरू केलेली कामं चकित करणारी. त्यावेळी एवढी अनुदानं नव्हती. नगरपालिकेचं उत्पन्न तुटपुंज. पण हा माणूस विकास निधी मिळवण्यासाठी सतत पायाला चक्र बांधून धावत राहणारा. नानासाहेब आता पूर्ण वेळ नगरपालिकेसाठी देत होते, त्यामुळे अनेक विकास कामं गतीने होत होती. त्यांचे सहकारी माधवराव कराडकर, डी.के. बगाडे, जयवंत बगाडे, ताराबाई कासुर्डे, हिराबाई कासुर्डे, देसाई, वसंतराव कासुर्डे अशा अनेकांचं सहकार्य मला मिळत होतं. शाळेला इमारत नव्हती. भूकंप शेडमध्ये काही वर्ग भरत होते. एक दिवस एक गुजराती बाई माझ्या वर्गात आली. मला म्हणाली, मला गरिबांना थोडी मदत करायची आहे. मी मदतीचं स्वरूप विचारलं तर म्हणाली, आपलं नाव कानावर आलं, तुम्ही सांगाल ते. मी गणवेशाची गरज सांगितली. त्या वृद्ध बाईंनी 6 मुलांचे गणवेश द्यायचं मान्य केलं. त्यावेळचे उपनगराध्यक्ष माधवराव कराडकर यांना मी विनंती केली. त्यांनी 50 मुलांचे गणवेश द्यायचं मान्य केलं. नंदकुमार जानकर, शांतीलाल भंडारी असे अनेक दाते पुढे आले आणि तुम्ही विश्वास ठेवणार नाही, 600 मुलामुलींचे गणवेश तयार झाले. शुभचिंतकच्या वतीने शैक्षणिक साहित्य आणि देणगीदारांकडनं 600 मुलामुलींना गणवेश वितरण असा कार्यक्रम घेतला. ही गणवेश वितरणाची पद्धत मी चालू ठेवली. धनवान दानशूर व्यक्ती स्वतःहून मदतीला पुढे यायला लागल्या. साहेबराव बिरामणे, बच्चूभाई मिस्त्री, विनोद होरा अशा कितीतरी दानशूर व्यक्ती दरवर्षी शेकडो विद्यार्थ्यांना गणवेश देत आल्या. एकदा गणवेश वाटपाचा कार्यक्रम निश्चित झाला. 2 शाळेतल्या अंदाजे 600 मुलामुलींना एका व्यक्तीने गणवेश देण्याचं मान्य केलं. कार्यक्रम ठरला. कार्यक्रम पत्रिका छापून झाल्या. कार्यक्रम पत्रिका वाटूनही झाल्या. प्रमुख पाहुणे होते कोल्हापूर विभागाचे संचालक मराठे साहेब. कार्यक्रम दुसऱ्या दिवशी, पण गणवेश काही आले नाहीत. आता काय करायचं? मी विचारात पडलो. शाळा सुटली. मी शिवाजी चौकात उभा होतो. खिन्न झालो होतो. उद्याच्या कार्यक्रमात गणवेश वाटायचे कुठून? मराठे साहेबांना कुठल्या तोंडानं गणवेश आले नाहीत मग सांगायचं? लोक तोंडात शेण घालतील, चर्चा होईल. का हो गुरुजी, आज नाराज दिसताय? माझ्या शेजारी मोटार थांबली होती. लक्ष्मण ओहाळ पाटील विचारत होते. मी वस्तुस्थिती सांगितली. एवढंच आहे ना? माप आहेत का तुमच्याकडं? आहेत, बसा गाडीत. लक्ष्मण ओहाळ पाटील मला साताऱ्याला घेऊन आले. सगळे ड्रेस एकाच वेळी खरेदी केले. दुसऱ्या दिवशी नानासाहेब कासुर्डेंनी मराठे साहेबांची मिरवणूक काढून स्वागत केलं. थाटात कार्यक्रम केला. त्या कार्यक्रमाला लक्ष्मण पाटील हे कॉन्ट्रॅक्टर हजरसुद्धा नव्हते. लक्ष्मण पाटलांनी सहकार्य केलं नसतं तर? लक्ष्मण पाटलांसारखी शेकडो माणसं, सगळी पडद्याआड, मी स्टेजवर, नाव माझं. खरं सांगू का, खरा गौरव त्यांचा होता.
मी मिस्त्री कंपाऊंडमध्ये राहत होतो. मिस्त्रीच्या एका बंगल्यात एक कुटुंब 2 महिन्यांसाठी राहायला आलं होतं. शेजार धर्म म्हणून मी त्यांना मदत करत होतो. 2-3 महिला आणि मुलं मुली होते. मदत म्हणजे काय, कधी भांडी, कधी पातेले, असं घर सामान लागलं तर देत होतो. आपुलकीनं कमी जास्त पाहत होतो. एक दिवशी एक व्यक्ती घरी आली. रात्री आलो, तुम्ही आमच्या कुटुंबाला खूप मदत केल्याचं समजलं. मला तुम्हाला मदत करायची, बोला काय देऊ. आपण, मी गाला, नवनीत प्रकाशन माझं आहे. सगळ्या भाषेत गाईड व्यवसाय मला छापतो. आशिया खंडातला सगळ्यात मोठा प्रेस माझा. अरे बापरे, मी दिपूनच गेलो. काय मागाल ते देईन. सर, मी नोकरी करतो, बायकोही शिक्षिका आहे, आम्हाला काही कमी नाही आहे, आम्हाला काही नको. अहो, मुलांसाठी मागा. मुलांसाठी काय मागणार, माझी मुलं शिकत आहेत, त्यांना शिकवण्या इतपत माझी परिस्थिती चांगली आहे. मुलांसाठी मी काहीतरी करणार, बोला काय करू. ते ठामपणे बोलले. मुलांसाठी तुम्हाला काही करायची इच्छा आहे म्हणजे काय, फक्त बोला. सर, मला 1,500 मुलं आहेत. 1,500? नगरपालिकेच्या शाळेत 600 आणि महात्मा फुले विद्यालयात 900च्या दरम्यान. आमच्या मुलांना तुमच्या व्यवसाय माला द्या. दिल्या, यादी द्या. नवनीत व्यवसायमाला पुस्तकाच्या प्रती घेऊन स्वतः गाला शेठ आले. त्यांच्या शुभहस्ते भव्य कार्यक्रम घेऊन त्या वाटण्यात आल्या. नवल म्हणजे दुसऱ्या वर्षीही त्यांनी हजारो रुपयांची पुस्तकं पाठवून दिली. मी एक तत्त्व पाळलं होतं. कोणाही देणगीदाराचे 5 रुपये स्वीकारायचे नाहीत. देणारे ते वस्तुरूपानं द्या. स्वतः या, स्वतःच्या हाताने वाटा, राहिलं परत घेऊन जा. वह्या, पेन, पेन्सिली, रबर याचे तर ढीग लागायचे. स्कूल बॅग, टिफिन, स्वेटर, बूट अशा वस्तू धनवान आणून द्यायचे. एकदा तर नगरपालिकेत एका हॉलमध्ये शेकडो ड्रेस टांगून ठेवले होते. बाजारात बोर्ड लावला, गरजूंनी यावं, आपल्या मापाचा ड्रेस घेऊन जावं. कोट, शर्ट, पॅन्ट, कितीतरी वस्तू. मी सुद्धा त्यातला एक कोट स्वतःसाठी घेतला. कितीतरी वर्ष मी तोच कोट वापरत होतो. श्रोते हो, हा होता आजचा भाग जगन्नाथ शिंदे यांच्या आत्मकथनाचा. आत्मकथन आहे डोंगरा एवढी माणसं. यापुढचं आत्मकथन ऐकूयात उद्या दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.